हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये आपण टेस्टिंग ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर्स, त्याचबरोबर इंडक्शन मोटर्स ॲज अ जनरलाइज ट्रान्सफॉर्मर, सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस बिटवीन ट्रान्सफॉर्मर अँड इंडक्शन मोटर्स, रूटीन टेस्ट, टाईप टेस्ट, रूटीन टेस्ट इन डिटेल. ओके, त्याच्यामध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट, मेजरमेंट ऑफ DC रेजिस्टन्स ऑफ ए थ्री फेज इंडक्शन मोटर, हाय व्होल्टेज टेस्ट, ओपन सर्किट व्होल्टेज रेशो टेस्ट इत्यादी आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. सिलेबस कव्हर केला आहे. ओके, मागील व्हिडिओमध्ये मेमरी स्टोरेजच्या इश्यूमुळे आपण हा टॉपिक कव्हर करू शकलो नव्हतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 3.7.36 लॉक्ड रोटर रीडिंग ऑफ व्होल्टेज, करंट अँड पॉवर इनपुट ॲट सुटेबल रिड्यूस्ड व्होल्टेज. ओके, लॉक्ड रोटर रीडिंग्स ऑफ व्होल्टेज, करंट अँड पॉवर इनपुट ॲट सुटेबल रिड्यूस्ड व्होल्टेज. ठीक आहे. दिस टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लॉक्ड रोटर टेस्ट. या टेस्टला ब्लॉक्ड रोटर टेस्टसुद्धा म्हणतात, और शॉर्ट सर्किट टेस्ट. इन दिस टेस्ट द रोटर इज नॉट अलाउड टू रोटेट. आपण या टेस्टमध्ये रोटरला फिरू देत नाही. द रोटर कॅन बी हेल्ड बाय हँड इन केस ऑफ स्मॉल मोटर्स. ओके, लहान मोटर्समध्ये मोटरचा जो रोटर आहे तो हाताने पकडून ठेवला जातो. फॉर बिग मोटर्स फॉलोविंग अरेंजमेंट आर यूज्ड. ओके, मोठ्या मोटरसाठी खालील अरेंजमेंट्स हे वापरतात. डायनोमीटर, रोप अँड पुली, बीम क्लॅम्प्ड रिजिडली टू द मोटर शाफ्ट. विथ दिस अरेंजमेंट्स द टॉर्क कॅन ऑल्सो बी मेजर्ड. या अरेंजमेंटने आपण टॉर्कसुद्धा मेजर करू शकतो. लो व्होल्टेज इज अप्लाइड अक्रॉस द स्टेटर टर्मिनल्स थ्रू अ थ्री फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. The respective meters are connected in the circuit as shown in figure 3.7.6. The voltage is gradually increased to a value so that full load current flows through the windings. The test is similar to short circuit test of transformer. ओके, ठीक आहे. इकडे पाहू शकता स्टेटरला आपण पूर्वीप्रमाणेच 3 फेज 50 हर्ट्ज AC सप्लाय प्रोव्हाइड करतो. ओके, ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून. आणि जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वॅटमीटर्स, ॲमीटर, व्होल्टमीटर, हे स्टेटर साईडला कनेक्ट केलेले आहेत. आणि रोटर इकडे पहा ब्लॉकड केलेला आहे, पकडून ठेवलेला आहे. जर का लहान मोटर असेल तर हाताने त्याला पकडून ठेवायचे आहे. ओके, मोठ्या मोटरसाठी डायनोमीटर, रोप अँड पुली, बीम क्लॅम्प्ड रिजिडली टू द मोटर शाफ्ट ही अरेंजमेंट आहेत. ओके, या टेस्टला आपण शॉर्ट सर्किट टेस्टसुद्धा म्हणतो. ओके, आता पहा, द व्होल्टेज रिक्वायर्ड टू सर्क्युलेट रेटेड करंट इज लो. ठीक आहे, जे रेटेड करंट सर्क्युलेट करायचं आहे त्याच्यासाठी लागणारा जो व्होल्टेज आहे तो पहा कमी आहे. द पॉवर इनपुट टू द स्टेटर इज वेस्टेड. मग इनपुटला जी पॉवर सप्लाय होणार आहे ती वेस्टेड आहे ॲज I2R लॉस इन स्टेटर अँड रोटर वाइंडिंग्स. ओके, स्टेटर अँड रोटर वाइंडिंग्समध्ये I2R या फॉर्ममध्ये ती वेस्टेज होणार आहे. द कोअरलेस इज निग्लिजिबली स्मॉल. कोअर लॉस इज निग्लिजिबली स्मॉल. मग कोअर लॉस जो आहे तो निग्लिजिबली अत्यंत स्मॉल असेल. द सम ऑफ टू वॅटमीटर रिडिंग्स गिव्स टोटल इनपुट पॉवर दॅट इज W1 प्लस W2. द ॲव्हरेज ऑफ 3 ॲमीटर रिडिंग्स gives short circuit current ISC and the voltmeter gives short circuiting voltage VSC. It should be noted that the testing of induction motors under locked condition with polyphase power involves unusual mechanical stresses and high rates of heating. ओके, हे लक्षात ठेवा की लॉक्ड रोटर टेस्टमध्ये थ्री फेज सोबत हा एक्सपेरिमेंट करत असताना जिथं मेकॅनिकली स्ट्रेसेस, मेकॅनिकली जो ताण आहे तो प्रोड्यूस होऊ शकतो. हाय रेट्समध्ये हीट प्रोड्यूस होऊ शकते. देअरफॉर इट इज नेसेसरी दॅट, म्हणून हे गरजेचे आहे की द मेकॅनिकल लिम्स ऑफ लॉकिंग द रोटर शुड बी ऑफ ॲडॅक्वेट स्ट्रेंथ. ओके, त्याच्यामध्ये ॲडॅक्वेट स्ट्रेंथ पाहिजे, वाजवी ताकद पाहिजे, टू प्रिव्हेंट पॉसिबल इंजुरी टू पर्सनल ऑर डॅमेज टू द इक्विपमेंट. ओके, पर्सनल इंजुरी किंवा डॅमेज, हानी होण्यापासून तो थांबला पाहिजे. द डिरेक्शन ऑफ रोटेशन बी एस्टॅब्लिश्ड प्रायर टू द टेस्ट. ओके, रोटेशनची जी दिशा आहे ती सुरुवातीलाच माहीत असणं गरजेचं आहे. ओके, द वाइंडिंग गेट हीटेड अप सो द टेस्ट शुड बी कॅरीड आउट ॲज रॅपिडली ॲज पॉसिबल. वाइंडिंग
गरम होत असल्यामुळे ही जी टेस्ट आहे ती लवकरात लवकर, शक्य तितक्या लवकरात लवकर ही टेस्ट घेतली पाहिजे. द रीडिंग्स आर टॅब्युलेटेड ॲज फॉलोज. ओके, रीडिंग्स जे आहेत ते या टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. शॉर्ट सर्किट व्होल्टेज व्होल्ट्स VSC, शॉर्ट सर्किट करंट अँपियर ISC, W1 वॅट्स, ओके, W2 वॅट्स, short circuit input WSC equals to W1 plus W2 watt WSC. Okay, WSC is the total power loss, but it includes small amount of iron loss or core loss due to applied voltage VSC. So iron loss corresponding to this voltage is obtained from the graph as shown in the figure 3.7.6. ह्या ग्राफवरून आपण आयर्न लॉस फाइंड आउट करतो. जसे की इथं पहा, एक्स ॲक्सिसवरती पर्सेंटेज नॉर्मल करंट दिलेला आहे 50, 100, 150, 200, 250. ओके, वाय ॲक्सिसवरती पर्सेंटेज पॉवर फॅक्टर दिलेला आहे. त्याचबरोबर पर्सेंट पॉवर अँड इम्पिडन्स इकडे दिलेला आहे 0, 5, 10, 15, 20. ओके, आता हा पहा इम्पिडन्स वर्सेस नॉर्मल करंट हा ग्राफ आहे. पर्सेंटेज नॉर्मल करंट, ओके, इथं पाहू शकतो आपण इम्पिडन्स इथे स्लाइटली डिक्रीज होत आहे. परत रिॲक्टन्ससुद्धा डिक्रीज होत आहे. ओके, पॉवर फॅक्टर पहा इथे काही वेळाने इन्क्रीज होत आहे. ओके, रेझिस्टन्स जो आहे तो समटाईम्स काही वेळाने कमी होतो आहे. ओके, म्हणजे जसं तुमचा पॉवर फॅक्टर हा वाढत जाईल तसतसा काय होणार आहे, रेझिस्टन्स, पॉवर फॅक्टर, रिॲक्टन्स, इम्पिडन्स ह्या दाखवणारा ग्राफ आहेत. फिगर 3.7.6a. लेट द कोर लॉस सो फाउंड बी W नॉट, देअरफॉर टोटल कॉपर लॉस इक्वल्स टू WSC मायनस W नॉट. कॉपर लॉस याच्यातून मिळेल WC इक्वल्स टू 3 into ISC bracket square into R01. R01 equals to WC divided by 3 into ISC bracket square. The equivalent impedance Z01 VSC divided by ISC. इक्विवलेंट इम्पिडन्स जो आहे तो Z01 ने नोटेट करतात आणि तो आपण शॉर्ट सर्किट व्होल्टेज डिवायडेड बाय शॉर्ट सर्किट करंट या फॉर्म्युलाने मिळवू शकतो. द इक्विवलेंट लिकेज रिॲक्टन्स, इक्विवलेंट लिकेज रिॲक्टन्स जो आहे X01 इक्वल्स टू अंडर रूट Z01 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस R01 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, form the no load test and block rotor test, the magnetic circuit constants and electric circuit constant are found out. ओके, मॅग्नेटिक सर्किट कॉन्स्टंट जे आहेत किंवा इलेक्ट्रिक सर्किट कॉन्स्टंट जे आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो नो लोड टेस्ट आणि ब्लॉक रोटर टेस्ट परफॉर्म करून. सो इक्विवलेंट सर्किट ऑफ द इंडक्शन मोटर कॅन बी ड्रॉन. अशा पद्धतीने आपण इंडक्शन मोटरचं समतुल्य सर्किट जे आहे ते ड्रॉ करू शकतो. द इफिशियन्सी कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. मग इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता त्याची आपण कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस लॉसेस. ओके, ही इफिशियन्सी असणार आहे, कार्यक्षमता असणार आहे आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस लॉसेस इंटू 100 इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस, आता लॉसेसमध्ये दोन प्रकारचे लॉसेस आहेत, आयर्न लॉसेस प्लस कॉपर लॉसेस इंटू 100 इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय output plus W naught plus WC. W naught it is the iron loss plus WC it is the copper loss into 100. The data obtained from this test is helpful in, या टेस्टमधून जो डाटा मिळाला आहे तो उपयुक्त आहे ड्रॉइंग द सर्कल डायग्राम फ्रॉम विच द परफॉर्मन्स ऑफ द मोटर कॅन बी जज. ओके, सर्कल डायग्रामवरून मोटरची परफॉर्मन्स कामगिरी आपण जज करू शकतो. ओके, इफ रिक्वायर्ड the voltage can be raised in steps and reading of current wattmeter power input are taken. जर का गरज असेल तर व्होल्टेज आपण वाढवून स्टेप्सने वाढवून त्याच्यामध्ये करंट वॅटमीटर इनपुट पॉवर मेजर करू शकतो. until the current reaches not more than twice the normal value. नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा डबल करंट पोचत नाही तोपर्यंत. फिगर 3.6.7.6 shows this typical test results. ओके, फिगर 3.7.6 ह्या टेस्टचा जो टिपिकल रिझल्ट आहे तो दाखवतोय. मागील फिगर आपण पाहिलेली शोज दिस टिपिकल टेस्ट रिझल्ट्स. इट इज सीन दॅट द पॉवर कर्व इज पॅराबोला बिकॉज इनपुट ऑन शॉर्ट सर्किट इज एंटायरली आय स्क्वेअर आर लॉस. ओके, पॉवर कर्व जी आहे ती पॅराबोला टाईपची आहे कारण की इनपुट ऑन शॉर्ट सर्किट म्हणजे शॉर्ट सर्किटमध्ये जो आपण इनपुट देतो इज एंटायरली आय स्क्वेअर आर लॉस आहे. ओके, द इम्पिडन्स इज सीन सो फॉल विथ हायर करंट्स. इम्पिडन्स काय होतोय, हायर करंट सोबत फॉल होतोय. इट इज ड्यू टू सॅच्युरेशन इफेक्ट. हा की सॅच्युरेशन इफेक्टमुळे आहे. सॅच्युरेशन म्हणजे संपृक्तता होणे, पूर्ण भरणे. ओके, संपृक्तता पूर्ण भरल्यामुळे इम्पिडन्स काय होतोय, फॉल होतोय करंट सोबत. सिलेबस टॉपिक 3.7.3.7 रिड्यूस द व्होल्टेज रनिंग अप टेस्ट.
रिड्यूस्ड व्होल्टेज रनिंग अप टेस्ट नावातच आहे, रिड्यूस्ड व्होल्टेज करायचं आहे, व्होल्टेज कमी करून रनिंग करायचं आहे आणि टेस्ट घ्यायची आहे. ओके, या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे. स्टेट द ऑब्जेक्टिव्ह अँड प्रोसिजर ऑफ परफॉर्मिंग रिड्यूस्ड व्होल्टेज रनिंग अप टेस्ट ऑन 3-phase इंडक्शन मोटर. ओके, इथं पहा, मेनी इंडक्शन मोटर्स आर स्टार्टेड विथ स्टार डेल्टा स्टार्टर. ओके, बहुतांश मोटर जे आहेत, इंडक्शन मोटर जे आहेत ते स्टार डेल्टा स्टार्टरसोबत स्टार्ट होतात. वेअर द अप्लाइड व्होल्टेज ॲट स्टार्टिंग इज 1/√3. ओके, सुरुवातीचं जे अप्लाइड केलेलं व्होल्टेज असतं ते 1/√3 टाईम असतं द रेटेड व्होल्टेजपेक्षा. टू असर्टेन म्हणजे त्याची क्षमता, द असर्टेन म्हणजे निश्चित करणे, द ॲबिलिटी म्हणजे क्षमता ऑफ द मोटर टू रन ॲट रेटेड स्पीड इन बोथ डिरेक्शन सॅटिस्फॅक्टरली वेन कनेक्टेड इन स्टार दिस टेस्ट इज कॅरिड आउट. ओके, टू असर्टन म्हणजे निश्चित करणे, द ॲबिलिटी म्हणजे क्षमता निश्चित करणे, ऑफ द मोटरची क्षमता निश्चित करण्यासाठी, टू रन ॲट रेटेड स्पीड. ओके, त्याला रेटेड स्पीडमध्ये फिरवलं जातं इन बोथ डिरेक्शन्स दोन्ही दिशाने, सॅटिस्फॅक्टरली म्हणजे समाधानकारकरित्या, वेन कनेक्टेड इन स्टार दिस टेस्ट इज कॅरिड आउट. ओके, also the rotor of a squirrel cage motor sometimes refuses. ओके, ठीक आहे, म्हणजे त्याचबरोबर रोटर ऑफ ए स्क्विरल केज रोटर जे असतात मोटरचे काही वेळा ते नकार देतात टू स्टार्ट ॲट ऑल. ओके, टू स्टार्ट ॲट ऑल पर्टिक्युलरली व्हेन व्होल्टेज इज लो. ज्यावेळी व्होल्टेज हे कमी असतं त्यावेळी काही स्क्विरल केज टाईप मोटर असतात ते नकार देतात. रिफ्यूज करणे म्हणजे नकार देणे स्टार्ट होण्यासाठी. दिस हॅपन्स ड्यू टू मॅग्नेटिक लॉकिंग बिटवीन स्टेटर अँड रोटर टीथ. ही घटना कशामुळे होते तर मॅग्नेटिक लॉकिंगमुळे होते बिटवीन स्टेटर अँड रोटर टीथमध्ये. स्टेटरचे दात आणि रोटरचे दात यांच्यामध्ये मॅग्नेटिक लॉकिंग झाल्यामुळे अशी घटना होऊ शकते. दिस फेनॉमेनन इज कॉल्ड कॉगिंग. ह्याच फेनॉमेननला आपण काय म्हणतो, कॉगिंग म्हणजे अडखळत स्टार्ट होणे. ओके, अडखळत चालणे. द केज मोटर आर ऑल्सो लिएबल टू हार्मोनिक टॉर्क अँड रिझल्ट्स इज क्राउलिंग. ओके, द केज मोटर जे असतात आर ऑल्सो लिएबल, ते सुद्धा जबाबदार आहेत टू हार्मोनिक टॉर्क्स अँड रिझल्ट इज क्राउलिंग म्हणजे हळुवारपणे चालणे. दिस टेस्ट ऑल्सो रिव्हील्स इफ द टेंडन्सी. ही टेस्ट रिव्हील्स करते, मिळवते. टेंडन्सी म्हणजेच प्रवृत्ती, ओढ. ओके, प्रवृत्ती, ओढा, कल ऑफ क्राउलिंग. ही टेस्ट मग या टेंडन्सीला सुद्धा काय करते, रिव्हील्स करते. क्राउलिंग इज प्रेझेंट ॲज वेल ॲज नॉइझी रनिंग अँड द प्रेझेन्स ऑफ लूज बार्स. द अरेंजमेंट फॉर कॅरिंग आउट दिस टेस्ट इज शोन इन द फिगर 3.7.7. इथे पाहू शकता. रिड्यूस्ड व्होल्टेज रनिंग अप टेस्ट आपणाला करायचे आहे. RYB फेज जोडलेले आहेत ICTP स्विचकडून, फ्युजेसकडून ऑटो ट्रान्सफॉर्मरला जोडलेले आहेत. ओके, 3-phase ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून 3-phase इंडक्शन मोटरला आपण सप्लाय दिलेला आहे. हे पहा, 3-phase इंडक्शन मोटरचे स्टेटर आणि रोटर ते व्होल्टमीटर जोडलेलं आहे. टॅकोमीटर आहे स्पीड मेजरमेंट करण्यासाठी. ओके, रिड्यूस्ड व्होल्टेज अप म्हणजेच व्होल्टेज रिड्यूस करायचं आहे. सुरुवातीचं जे व्होल्टेज असेल 1/√3 टाइम्स द्यायचं आहे रेटेड व्होल्टेजच्या, आणि सरळ दिशेने एकदा स्पीड मेजरमेंट करायचं आहे आणि विरुद्ध दिशेने एकदा स्पीड मेजरमेंट करायचं आहे. इथं पहा, द रिस्पेक्टिव्ह मीटर्स आर कनेक्टेड. जे काही रिस्पेक्टिव्ह मीटर्स आर ते कनेक्ट केलेले आहेत. आय शोन इन द फिगर सर्किट डायग्राम. द मोटर इज स्टार्टेड बाय गिविंग रेटेड व्होल्टेज थ्रू ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड नो लोड स्पीड इज मेजर्ड विथ टॅकोमीटर. ओके, मोटर जो आहे तो स्टार्ट केला गेलेला आहे गिविंग रेटेड व्होल्टेज देऊन ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून, अँड नो लोड स्पीड इज मेजर्ड म्हणजेच कोणताही लोड न देता स्पीड मेजरमेंट केलेली आहे विथ द हेल्प ऑफ टॅकोमीटर. देन मोटर इज रन इन रिव्हर्स डिरेक्शन. मग मोटरला विरुद्ध दिशेने फिरवायचं आहे बाय चेंजिंग फेज सिक्वेन्स चेंज करून, अँड स्पीड इज नोटेड डाऊन. आणि स्पीड काय करायचं आहे, नोटेट करायचं आहे. द मोटर इज अगेन स्टार्टेड विथ द हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर अप्लाइंग 1/√3. मोटरला पुन्हा सुरू करायचं आहे विथ द हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने अप्लाइंग 1/√3 म्हणजे 1/√3 टाइम्स द रेटेड व्होल्टेजच्या 1/√3 टाइम्स वेळा, इतक्या वेळा आपण तो व्होल्टेज देऊन मोटरला पुन्हा सुरू करायचं आहे. अँड स्पीड इज नोटेड. मग स्पीड परत नोट डाऊन करायचं आहे. अगेन डिरेक्शन ऑफ रोटेशन इज रिव्हर्स्ड. पुन्हा जी फिरण्याची दिशा आहे ती रिव्हर्स करायची आहे. अँड बाय अप्लाइंग 1/√3 टाइम्स द रेटेड व्होल्टेज स्पीड इज मेजर्ड. द ऑब्झर्वेशन आर टॅब्युलेटेड ॲज फॉलोज. नॉर्मल व्होल्टेज V व्होल्ट्स इथे द्यायचं आहे, नॉर्मल व्होल्टेज, रेटेड व्होल्टेज. ओके, स्पीड विथ नॉर्मल फेज सिक्वेन्स
ओके. नॉर्मल फेज सिक्वेन्स सोबतचा जो स्पीड आहे तो RPMमध्ये इथे टॅब्युलेट करा. स्पीड विथ रिव्हर्स फेज सिक्वेन्स. ओके. रिव्हर्स फेज सिक्वेन्स केल्यानंतरचा जो स्पीड आहे तो इथे लिहा. व्होल्टेज इक्वल्स टू 1/√3 व्होल्ट्स. आता हे झालं नॉर्मल व्होल्टेजसोबतचे रिडिंग्स. हे आहेत व्होल्टेज 1/√3 व्होल्ट्स द्यायचं आहे. ओके. इथे पहा. मग स्पीड विथ नॉर्मल फेज सिक्वेन्स, स्पीड विथ रिव्हर्स फेज सिक्वेन्स इथे लिहायचा RPMमध्ये. द स्पीड इन बोथ केसेस शुड बी इक्वल ऑर नियरली इक्वल टू रेटेड स्पीड ऑफ द मोटर. ओके. दोन्ही केसमध्ये स्पीड कसा हवा? शुड बी इक्वल, नियरली इक्वल, ओके, टू द रेटेड स्पीड ऑफ द मोटर. ठीक आहे. टाईप टेस्ट इन डिटेल्स. आता आपण टाईप टेस्ट डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट टेस्ट आहे टेम्परेचर राईज टेस्ट. ओके. फर्स्ट टेस्ट आहे टेम्परेचर राईज टेस्ट. सिलेबस टॉपिक 3.7.4.1. The temperature rise limits the output and rating of the motor, so its determination is of great importance. टेम्परेचर राईज झाल्यामुळे तो मर्यादा आणतो मोटरच्या आउटपुट आणि रेटिंगवरती, म्हणून त्याला डिटर्मिनेट करणे म्हणजे त्याला दृढ निश्चय करणे इज सो ग्रेट इम्पॉर्टन्स म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे. दिस टेस्ट इज परफॉर्म्ड टू डिटरमाइन द टेम्परेचर राईज ऑन डिफरंट पार्ट्स ऑफ द मोटर वाईल रनिंग ॲट रेटेड कंडिशन. ओके. मोटर ज्यावेळी रेटेड कंडिशनमध्ये फिरत असते, ज्यावेळी मोटरच्या विविध भागात टेम्परेचर राईज होतो तो डिटेक्ट करणे म्हणजेच ही टेस्ट आहे टेम्परेचर राईज टेस्ट. द ड्युरेशन ऑफ टेम्परेचर राईज टेस्ट इज डिपेंडंट ऑन द टाईप ऑफ रेटिंग ऑफ द मोटर. ओके. मोटरच्या रेटिंगच्या प्रकारावरती टेम्परेचर राईज टेस्ट हीचा काळ अवलंबून आहे. फॉर कंटिन्युअस रेटिंग मोटर्स द टेम्परेचर राईज टेस्ट शुड बी कंटिन्यूड. ओके. म्हणजे पहा, फॉर कंटिन्युअस रेटिंग मोटर जर असेल द टेम्परेचर राईज टेस्ट शुड बी कंटिन्यूड टिल थर्मल इक्विलिब्रियम. ओके. औष्णिक समतोलापर्यंत आपण ही टेम्परेचर राईज टेस्ट तिथं कॅरी करू शकतो. इज रिच्ड म्हणजे तिथंपर्यंत ती पोहोचू शकते. दॅट इज टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजेच की टेम्परेचर हे स्थिर असल्यावरती सुद्धा. ओके. फॉर मोटर्स विथ शॉर्ट टाईम रेटिंगचे जे मोटर्स आहेत द ड्युरेशन शुड करस्पॉन्ड टू डिक्लेअर शॉर्ट टाईम रेटिंग. ओके. मग तो त्याच्याशी संबंधित असणारा टेम्परेचर राईजचा जो का काळ आहे, ड्युरेशन आहे, तो शॉर्ट टाईम रेटिंग म्हणून डिक्लेअर करतात. ओके. द टेम्परेचर राईज इज डिटरमाइंड बाय फॉलोविंग मेथड्स. टेम्परेचर राईज टेस्ट जी आहे ती फॉलोविंग मेथडने डिटरमाइन केली जाते. बाय लोडिंग द इंडक्शन मोटर विथ जनरेटर विच इज मेकॅनिकली कपल टू इट. ओके. इंडक्शन मोटरला लोड करायचं आहे जनरेटर कपल करून, मेकॅनिकली जनरेटर कपल करून आपण इंडक्शन मोटरला लोड करून टेम्परेचर राईज टेस्ट करू शकतो. सेकंड टाईप आहे बाय डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ मेकॅनिकल लोड. मेकॅनिकल लोड जो आहे तो डायरेक्ट ॲप्लिकेशन करायचा आहे. इन बोथ द अबाव केसेस, वरील दोन्ही केसेसमध्ये द मोटर इज लोडेड अप टू फुल लोड. मोटरला फुल लोडपर्यंत लोड केलं जातं. दिस लोडिंग इज केप्ट कॉन्स्टंट टिल द स्टेडी स्टेट टेम्परेचर कंडिशन इज ऑब्टेन्ड. ओके. उष्णताची स्टेडी स्टेट म्हणजे स्थिर कंडिशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मोटरला लोड केलं जातं. ओके. दिस लोडिंग इज केप्ट कॉन्स्टंट म्हणजे हे जे लोडिंग आहे ते कॉन्स्टंट स्थिर ठेवलं जातं. टिल म्हणजे जोपर्यंत द स्टेडी स्टेट टेम्परेचर कंडिशन इज ऑब्टेन्ड. द टेम्परेचर राईज कॅन देन बी कॅल्क्युलेटेड बाय रेझिस्टन्स मेथड. मग टेम्परेचर राईज जो आहे तो रेझिस्टन्स मेथडने कॅल्क्युलेट केला जातो. द अबाउट टू मेथड्स आर डिस्क्राइब्ड बिलो. खालील दोन मेथड्स हे विस्तृतपणाने सांगितले आहेत. फर्स्ट, बाय लोडिंग द इंडक्शन मोटर विथ जनरेटर. ठीक आहे. The arrangement for this test is shown in figure 3.7.8. The generator is loaded in steps till ammeter connected in motor circuit show full load current of the motor. ओके. जनरेटर हा लोड केला जातो मोटरवरती. ओके. मग जनरेटर हा अशा पद्धतीने लोड केला जातो की जो ॲमीटर आहे तो फुल लोड करंट दाखवत नाही तिथपर्यंत. The variation in speed, slip, efficiency, power factor, current can be determined and temperature rise can be found out as described below. Okay. The variation in स्पीडमधील बदल, स्लिपमधील बदल, इफिशियन्सी कार्यक्षमतेमधील बदल, पॉवर फॅक्टरमधील बदल, करंटमधील बदल कॅन बी डिटरमाइंड अँड टेम्परेचर राईज कॅन बी फाउंड आउट ॲज डिस्क्राइब्ड बिलो. ओके. मग टेम्परेचर राईज आहे तो फाइंड आउट केला जातो खालील डिस्क्राईब केलेल्या पद्धतीप्रमाणे. डिस्क्राइब्ड बिफोर म्हणजे पूर्वी डिस्क्राईब केल्याप्रमाणे. ओके. फाउंड आउट ॲज डिस्क्राइब्ड बिफोर म्हणजे पूर्वी डिस्क्राईब केलेल्याप्रमाणे टेम्परेचर राईज आपण तिथे फाइंड आउट करतो. ओके. फिगर 3.7.8 लोड टेस्ट ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर, ज्यालाच आपण टेम्परेचर राईज टेस्टसुद्धा म्हणतो. ऑब्झर्वेशन टेबल. ठीक आहे. हा जो इंडक्शन मोटर आहे, इंडक्शन मोटरच्या ठीक आहे स्टार डेल्टा स्टार्टर इथे यूज केलेला आहे. थ्री फेज
50 हर्ट्ज AC सप्लाय जो की ICTP स्विच द्वारा फ्यूजमधून वॅटमीटर हे कनेक्ट केलेले आहेत. इनपुट साईडला ॲमीटर्स हे कनेक्ट केलेलं आहे. ॲमीटर आणि व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे. मग स्टार डेल्टा स्टार्टरमधून 3 फेज इंडक्शन मोटरला सप्लाय दिलेला आहे. हा आहे तो स्टेटर आणि मध्ये आहे तो रोटर. ओके, स्टेटर वाइंडिंगला आपण सप्लाय देतो. रोटरच्या शाफ्टला आपण जनरेटर मेकॅनिकली कपल्ड केलेला आहे. ओके, इथं पहा जनरेटर मेकॅनिकल कपल्ड केलेला आहे. शंट जनरेटर आहे. ठीक आहे, जनरेटरचा हा आर्मेचर हा फील्ड आहे. ओके, जनरेटरमध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटर सुद्धा कनेक्ट केलेले आहेत आणि आउटपुट साईडला जनरेटरच्या आउटपुट साईडला लॅम्प लोड आहे जे की तो आपल्याला लोड करायचा आहे. ओके, जसा आपण लॅम्प लोड वाढवत जाऊ तसा जनरेटरवरती व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ताण म्हणजे तयार होईल. तो जो ताण आहे तो त्याच्या अपेक्षा मग मोटर शाफ्टकडून वाढतील म्हणून मोटरवरती लोड येईल. मग मोटरवरती लोड आल्यानंतर तो अधिकचा करंट घेईल. अधिकचा करंट घेतल्यानंतर याच्यामध्ये टेम्परेचर वाढेल. हेच टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे. ओके, ते फाइंड आउट करण्यासाठी ही टेस्टची अरेंजमेंट आहे. फिगर 3.7.8 लोड टेस्ट ऑफ ए 3 फेज इंडक्शन मोटर. टेबल 3.7.2 ऑब्झर्वेशन टेबल. सिरियल नंबर 1 इंडक्शन मोटर आणि DC जनरेटरमध्ये काय काय ऑब्झर्वेशन्स घ्यायचे आहेत पहा. व्होल्टेज, करंट, W1, W2 म्हणजेच पॉवर 1, पॉवर 2, स्पीड इन RPM. तसंच DC जनरेटरमध्ये व्होल्टेज, करंट आणि W1 इत्यादी गोष्टी आपण टॅब्युलेट करायच्या आहेत. ऑब्झर्वेशन टेबल लिहायचे आहेत. कॅल्क्युलेशन्समध्ये पहा. फर्स्ट मोटर स्पीड एन RPM. मोटरचा स्पीड मेजरमेंट करायचा RPM मध्ये असेल. स्लिप सिंक्रोनस स्पीड मायनस ॲक्च्युअल स्पीड डिवायडेड बाय सिंक्रोनस स्पीड इंटू 100 हा स्लिपचा फॉर्म्युला आहे. स्लिपसुद्धा आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. मोटर स्पीड RPM मध्ये मिळेल. ओके, त्याचबरोबर मोटर इनपुट इक्वल्स टू W1 प्लस W2. वॅटमीटर 1 आणि वॅटमीटर 2चं जे रिडिंग आहे तेच आपलं मोटर इनपुट असेल. ओके, जनरेटर आउटपुट काय असणार आहे इक्वल्स टू VDC इंटू IDC. ओके, DC व्होल्टेज इंटू DC करंट हे जनरेटर आउटपुट असेल. जनरेटर इफिशियन्सी इज नोन. जनरेटर इफिशियन्सी माहीत असेल तर आपण जनरेटर इनपुट फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर जनरेटर इनपुट इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय इफिशियन्सी म्हणजे जनरेटर इनपुट असेल. मोटर आउटपुट काय असणार आहे इक्वल्स टू जनरेटर इनपुटच असेल. मोटरच्या शाफ्टमधून जे आउटपुट मेकॅनिकल पॉवर जी निघेल ती जनरेटरसाठी इनपुट असेल. ओके, मग 7 नंबरचं कॅल्क्युलेशन आपल्याला काय मिळेल. मोटर इफिशियन्सी मोटर आउटपुट डिवायडेड बाय मोटर इनपुट इंटू 100. ओके, मोटर पॉवर फॅक्टर इक्वल्स टू कॉस ऑफ टॅन इनवर्स. ह्याला आपण टॅन इनवर्स म्हणतो. कॉस ऑफ इंटू ब्रॅकेट टॅन इनवर्स √3 W1 मायनस W2 divided by W1 plus W2 bracket complete. The performance characteristic curves are shown in the figure. आता performance characteristic curves मोटर आउटपुट किलोवॅट वर्सेस करंट, स्लीप, स्पीड, इफिशियन्सी, पॉवर फॅक्टर हे दाखवलेलं आहे. ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह ज्या कर्व्स आहेत त्या दाखवलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा स्लीपची कर्व पाहूया जी स्ट्रेट आहे, लिनियर आहे मोटर आउटपुट किलोवॅटला. ओके, इथं पहा स्लीपची कर्व ही दिसते, लिनियर आहे. ओके, स्पीड काय आहे स्लाइटली डिक्रीज होतोय. जसं मोटर आउटपुट वाढेल तसं स्पीड काय होतोय डिक्रीज होतोय. ओके, पुन्हा पहा इफिशियन्सी कशी आहे. इफिशियन्सी इथे वाढत जाऊन इफिशियन्सी त्याच्या रेटेड इफिशियन्सीला वाढल्यानंतर पुन्हा जर आउटपुट मोटरचं जर आउटपुट आपण जर वाढवत असेल तर काय होणार आहे इफिशियन्सी डिक्रीज होणार आहे. ओके, त्याच पद्धतीने पॉवर फॅक्टरची कर्व दिलेली आहे, करंटची कर्व दिलेली आहे. ओके, पाहू शकतो आपण द परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक कर्व आहे शोन इन द फिगर 3.7.9 इथे दिलेले आहेत. ओके, सेकंड आहे बाय डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ मेकॅनिकल लोड. डायरेक्ट ॲप्लिकेशन करायचं आहे मेकॅनिकल लोड मोटरवरती द्यायचं आहे आणि टेम्परेचर राईट टेस्ट घ्यायची आहे. दिस मेथड इज सुटेबल फॉर स्मॉल अँड मीडियम कॅपॅसिटी मोटर्स ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ लार्ज लोडिंग फॅसिलिटी. एनी मेकॅनिकल लोड कॅन बी कनेक्टेड बट जनरली आर्टिफिशियल लोडिंग अरेंजमेंट इज प्रोव्हाइडेड बाय ब्रेक पुली अँड बेल्ट ऑर रोप. ओके, कोणताही मेकॅनिकल लोड आपण अरेंज कनेक्ट करू शकतो, परंतु आर्टिफिशियल कृत्रिमरित्या तयार केलेला जो मेकॅनिकल लोड आहे जसे की ब्रेक पुली असेल अँड बेल्ट ऑर रोप असेल, टेन्शन ऑफ द बेल्ट कॅन बी इन्क्रीज्ड टू लोड द मोटर. ओके, अशा पद्धतीने आपण बेल्टवरचा जो ताण आहे तो वाढवू शकतो मोटरला लोड करण्यासाठी. द टेस्ट सेटअप इज शोन इन द फिगर 3.7.10. ह्या टेस्टचा सेटअप जो आहे तो फिगर 3.7.10 मध्ये दाखवलेला आहे. मोटर कॅन बी टेस्टेड ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग द लोड बाय इन्क्रीजिंग टाइटनिंग द टेन्शन ऑन द बेल्ट. द स्प्रिंग बॅलन्स रिडिंग इन kg. मग स्प्रिंग बॅलन्सचा जो रिडिंग आहे kgमध्ये किलोग्राममध्ये ऑन स्लॅक अँड टाईट साईड. ओके, दोरखंड स्लॅक म्हणजेच दोरखंड आणि टाईट साईडला आपण जो स्प्रिंगचा बॅलन्स आहे तो kgमध्ये रिडिंग घेऊ शकतो त्याचं ऑफ द
tight side of the belt are noted and respective readings on the input side of the motor such as current, voltage, power are noted. Speed is measured with the help of tachometer. Finally, at the full load, the load on the machine is kept constant for sometimes to get the steady state condition of the temperature. Temperature then can be calculated. मग टेम्परेचर आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. Similarly from the observations, okay, similarly from the observations the performance characteristic can be plotted on the graph C figure 3.7.9. या टेस्टवरून सुद्धा आपण फिगर 3.7.9 मध्ये दाखवल्याप्रमाणे परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच मोटर आउटपुट किलोवॅट वर्सेस करंट, स्लीप, स्पीड, इफिशियन्सी, पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो, प्लॉट करू शकतो. ओके, इथं दाखवलेलं आहे डायरेक्ट लोडिंग मेकॅनिकली. ओके, मोटरला काय केलेलं आहे, मोटरच्या शाफ्टला इथे पाहू शकतो आपण पुलीला आपण बेल्ट अरेंज केलेलं आहे. ओके, स्प्रिंग बॅलन्स इन केजी हे रिडिंग घेऊन आपण मोटरला लोड करून, मेकॅनिकली लोड करून, डायरेक्ट लोड करून आपण काय करू शकतो, टेम्परेचर राईज जे होतं आहे मोटरमध्ये ते कॅल्क्युलेट करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता इथे पहा कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत. इनपुट साईड कॅल्क्युलेशन आर सिमिलर ॲज इन द प्रिव्हियस केस. ओके, मागील केसमध्ये आपण जनरेटर लोडिंग केलं होतं त्याच्यामध्ये जे इनपुट कॅल्क्युलेशन्स आहेत ते सेम असणार आहेत. ऑफ द लोडिंग विथ जनरेटर आउटपुट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. परंतु याचं आउटपुट जे आहे ते वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करावं लागेल. टॉर्क टी इक्वल्स टू F1 मायनस F2 इंटू आर. आर हा रेडियस आहे पुलीच्या ड्रमचा. ओके, पुलीच्या ड्रमचा रेडियस आर इंटू 9.81 न्यूटन मीटर इतका हा फॉर्म्युला घेऊन आपण टॉर्क टी फाइंड आउट करायचा आहे. ओके, आउटपुट मग काय असेल, इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय 60 वॅट वेअर एन इन RPM. एन जो आहे तो स्पीड आहे शाफ्टचा. ओके, 2π डिवायडेड बाय 60. टी म्हणजेच काय, टॉर्क. ओके, जो की F1 मायनस F2. हे F1 मायनस F2 म्हणजेच जे केजीमध्ये आपण स्प्रिंगचा बॅलन्स वेट लावला होता तो केजी F1 मायनस F2 करायचा इंटू आर म्हणजेच ड्रमचा रेडियस इंटू 9.81 न्यूटन मीटर. आउटपुट इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय 60. त्याच्यातील एन म्हणजेच स्पीड आहे ड्रमचा. ओके, टी म्हणजेच टॉर्क. अशा पद्धतीने आपण आउटपुट कॅल्क्युलेट करू शकतो. अदर कॅल्क्युलेशन्स आर सिमिलर टू प्रिव्हियस केस. मग राहिलेले जे कॅल्क्युलेशन्स आहेत म्हणजे जसे की मोटर इनपुट असेल किंवा स्लीप असेल, हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते पूर्वीच्या केसप्रमाणेच आहेत. कंडिशन्स ड्युरिंग टेम्परेचर राईज टेस्ट. आता टेम्परेचर राईज टेस्ट करत असताना अट काय आहेत किंवा कंडिशन्स काय आहेत. टेम्परेचर ऑफ कूलिंग मीडियम, जो कूलिंग माध्यम आहे त्याचं टेम्परेचर कसं असायला पाहिजे पहा. मोटर मे बी टेस्टेड ॲट एनी कन्व्हिनियंट व्हॅल्यू ऑफ द कूलिंग मीडियम टेम्परेचर. मोटर कोणतीही मोटर जे असेल ती सोयीस्करप्रमाणे कोणत्याही सोयीस्कर किमतीप्रमाणे कूलिंग मीडियम टेम्परेचरच्या कोणत्याही सोयीस्कर किमतीप्रमाणे आपण ही टेस्ट कॅरी करू शकतो. इफ टेम्परेचर ऑफ द कूलिंग मीडियम ड्युरिंग टेम्परेचर राईज टेस्ट डिफर बाय मोर दॅन 30°C फ्रॉम दॅट स्पेसिफाईड फॉर ऑपरेशन ॲट साईट, द करेक्शन गिवन इन शॅल बी मेड बाय रेफरिंग टू स्टँडर्ड टेबल. ओके, ठीक आहे. टेम्परेचर 30°C इतका डिफर असेल तर आपण जे करेक्शन आहेत त्या पद्धतीने आपण टेम्परेचर कूलिंग मीडियमचं मेंटेन करू शकतो. सेकंड आहे मेजरमेंट ऑफ कूलिंग मीडियम टेम्परेचर ड्युरिंग टेस्ट. मेजरमेंट ऑफ कूलिंग मीडियम म्हणजे थंड करण्याचं जे माध्यम आहे, मोटरला कूल करण्याचं जे माध्यम आहे त्याच्या टेम्परेचरविषयी हे कंडिशन्स आहेत, अट आहेत. मेजरमेंट ऑफ कूलिंग मीडियम टेम्परेचर ड्युरिंग टेस्ट. ओके, द व्हॅल्यूज to be adopted for temperature of the cooling medium during a test shall be the mean of the reading of the thermometer taken at equal intervals of time during last quarter of the duration of the test. ओके, आता इथं पहा द व्हॅल्यू टू बी अडॉप्टेड म्हणजे जी किंमत आपण घेणार आहे फॉर टेम्परेचर ऑफ द कूलिंग मीडियम ड्युरिंग द टेस्ट. कूलिंग माध्यम जो आहे त्याचं जे टेम्परेचर आपण घेणार आहोत टेस्ट करत असताना शॅल बी मीन ऑफ द रिडिंग्स, हे मध्य असलं पाहिजे रिडिंगच्या ऑफ द थर्मोमीटर टेकन ॲट इक्वल इंटरवल्स म्हणजे काही समान अंतराने ज्यावेळी थर्मोमीटरचं जे आपण रिडिंग घेतो त्याचा मध्य ऑफ टाईम ड्युरिंग द लास्ट क्वार्टर. ओके, ऑफ टाईम ड्युरिंग लास्ट क्वार्टर म्हणजे चतुर्थांश, शेवटचा चतुर्थांश जो आहे ऑफ द ड्युरेशन ऑफ द टेस्ट म्हणजे टेस्टचा जो कालावधी होता त्याच्या शेवटच्या चतुर्थांशाचा जो काळ होता, टाईम होता. ओके, त्याच्यामध्ये थर्मोमीटरने घेतलेल्या इक्वल इंटरवलचा मध्य घेऊन आपण कूलिंग मीडियमचं टेम्परेचर टेस्ट करत असताना असलं पाहिजे, ही कंडिशन आहे. इन ऑर्डर टू अवॉइड एरर्स. ओके, चूक
चूक टाळण्यासाठी ड्यू टू द टाइम लॅग बिटवीन द टेम्परेचर ऑफ द मोटर्स. टाइम लॅग म्हणजे वेळेची कमतरता बिटवीन टेम्परेचर ऑफ द लार्ज मोटर्स अँड द व्हेरिएशन्स इन द टेम्परेचर ऑफ द कूलिंग मीडियम. ऑल द रिजनेबल प्रिकॉशन्स, ओके, वाजवी ज्या सर्व काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजेत. शाल बी टेकन टू रिड्यूस दिस व्हेरिएशन्स अँड द एरर्स अरायझिंग देअर फ्रॉम. थर्ड कंडिशन आहे ओपन मोटर कूल्ड बाय ॲम्बियंट एअर ऑर गॅस. ओपन मोटर कूल्ड, ठीक आहे. आता ओपन मोटर कूल्ड असेल, ॲम्बियंट एअर सभोवतालची हवा ऑर गॅस. द ॲम्बियंट एअर ऑर गॅस टेम्परेचर शॅल बी मेजर्ड बाय मीन्स ऑफ सेव्हरल थर्मोमीटर्स प्लेस्ड ॲट द डिफरंट पॉईंट्स अराउंड अँड हाफ वे अप द मोटर्स ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 or 2 मीटर्स. ओके, 1 किंवा 2 मीटरचं डिस्टन्स घेऊन मध्य डिस्टन्सला थर्मोमीटर्स हे अशा पद्धतीनं तिथे प्लेस करायचे आहेत, ठेवायचे आहेत की जेणेकरून सभोवतालच्या हवेचं टेम्परेचर जो आहे टेस्ट करण्यासाठी आपणाला लक्षात घेण्यासाठी. ओके, प्लेस्ड ॲट डिफरंट पॉईंट्स अराउंड द हाफ वे अप द मोटर ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 to 2 मीटर्स अँड द प्रोटेक्टेड फ्रॉम ऑल द हीट रेडिएशन्स अँड ड्राउट्स. ओके, आणि अशा पद्धतीने आपण त्या टेस्टला प्रोटेक्ट करू शकतो ज्या की सभोवतालमध्ये हीट रेडिएशन होत असतात, हीट उत्सर्जित होत असतात अँड ड्राउट्स. ओके, ड्राउट्स म्हणजे मसुदे तिथं तयार करू शकतो. फोर्थ नंबरची अट आहे क्लोज्ड मोटर्स विथ एक्सटर्नल कूलर्स फोर्स्ड व्हेंटिलेशन विथ व्हेंटिलेशन डक्ट्स. क्लोज्ड मोटर्स विथ एक्सटर्नल कूलरसोबत क्लोज्ड मोटर असेल. फोर्स्ड व्हेंटिलेशन, फोर्स्ड म्हणजे सक्तीने व्हेंटिलेशन केलेलं असलेली मोटर जी आहे विथ व्हेंटिलेशन डक्ट. ओके, व्हेंटिलेशन डक्ट म्हणजे जीवनवायू जो असतो म्हणजे हवेचं जे आहे त्याची जी नलिका आहे त्याला आपण व्हेंटिलेशन डक्ट म्हणतो. द टेम्परेचर ऑफ द कूलिंग मीडियम इज मेजर्ड ॲट द इंटेक ऑफ द मोटर. ओके, जो कूलिंग माध्यमचं जे टेम्परेचर आहे आतमध्ये प्रवेश करत असताना त्याचा जो टेम्परेचर आहे तो मेजर केला जातो. क्लोज्ड मोटर विथ इंटरनल कूलर्स. क्लोज्ड मोटर असेल विथ इंटरनल कूलर्स असतील, अंतर्गत कूलर जर असतील मोटरला तर पहा द टेम्परेचर ऑफ द कूलिंग मीडियम इज मेजर्ड ॲट द आउटलेट ऑफ द हीट एक्सचेंजर्स. In the case of motors having water cooled heat exchangers, the temperature of the water shall be measured at the intake of the cooler. Okay, temperature of the water, जे वॉटरचं टेम्परेचर आहे ते इंटेकलाच मेजर केलं जातं, कूलरच्या इंटेकलाच मेजर केलं जातं. मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर मेजरमेंट करण्याच्या पद्धती. फॉलोइंग 3 मेथड्स ऑफ द डिटरमिनिंग टेम्परेचर ऑफ वाइंडिंग and other parts are recognized. Okay, thermometer method, resistance method and embedded temperature detector method. embedded temperature detector म्हणजे शोधणारा, embedded म्हणजे अंतर्गत एम्बेड केलेला, बांधून ठेवलेला. टेम्परेचर डिटेक्टर मेथड. मेथड्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर ऑफ वाइंडिंग्स. वाइंडिंग्सचं जे टेम्परेचर आहे ते मेजर करण्याच्या पद्धती. थर्मोमीटर मेथड आहे, रेजिस्टन्स मेथड, एम्बेडेड टेम्परेचर डिटेक्टर, ETD मेथड. फिगर 3.7.11 मेथड्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर ऑफ द वाइंडिंग्स. फॉर मेजरिंग द टेम्परेचर of stator winding of induction motors having a rated output of 5000 kilowatt or more or a core length of 1 meters or more, the method of measurement shall be by resistance or by embedded temperature detector. The embedded temperature detector method shall be used unless otherwise, okay, अन्यथा असल्याशिवाय, unless otherwise agreed between the manufacturer and the purchaser. okay, purchaser and manufacturerच्या मध्ये agreed असल्याशिवाय आपण एम्बेडेड टेम्परेचर डिटेक्टर ही टेस्ट घेऊ शकत नाही. फॉर स्टेटर वाइंडिंग्स ऑफ मोटर अदर दॅन द लार्जर मोटर रेफर टू अबव और मोर हॅव्हिंग ओनली वन कॉइल साइड पर स्लॉट, द प्रिफर्ड मेथड is the increase of resistance of winding. The embedded temperature detector method is not recognized for test on stator winding having only one coil side per slot, for which the resistance method shall be used with the same limits of the temperature rise. नोट, सूचना दिलेले. फॉर चेकिंग द टेम्परेचर ऑफ सच अ वाइंडिंग इन सर्व्हिस अँड एम्बेडेड डिटेक्टर ॲट द बॉटम ऑफ द स्लॉट is of little value because it gives mainly the temperature of the iron core. Okay, a detector placed between the coil and the wedge may follow much more closely the temperature of the windings and is therefore better for check test. Although the temperature there may be
rather low. The relation between the temperature measured at that place to the temperature measured by resistance should be determined by a heat test, and the suitable limit for the temperature measured by embedded detector corresponding to the allowed temperature by resistance should be agreed upon. The thermometer method is applicable in the cases in which neither the embedded temperature detector method nor the resistance method is applicable. Okay, thermometer method जी आहे ही ॲप्लिकेबल केली जाते इन द केस विच इज नायदर. ओके, म्हणजे हे किंवा ते नाही, नायदर द एम्बेडेड टेम्परेचर डिटेक्टर मेथड नॉर द रेजिस्टन्स मेथड ज्यावेळी ॲप्लिकेबल होत नाही अशावेळी थर्मोमीटर मेथड ही ॲप्लिकेबल केली जाते. इट इज नॉट इंटेंडेड. ओके, याचा असा हेतू नाही की मेजरमेंट्स बाय बोथ थर्मोमीटर मेथड अँड द रेजिस्टर मेथड शॅल बी रिक्वायर्ड. ओके, thermometer method पहा. फर्स्ट आहे thermometer method. In this method the temperature is determined by the thermometers applied to the accessible surface of the completed motor. ओके, मोटरच्या कंप्लीट ॲक्सेसिबल म्हणजे प्रवेश करण्यायोग्य जिथं जागा आहे त्या तिथे आपण थर्मोमीटर अप्लाय करून थर्मोमीटरद्वारे टेम्परेचर मेजर करू शकतो. द टर्म थर्मोमीटर आल्सो इन्क्ल्यूड्स नॉन एम्बेडेड थर्मोकपल्स अँड रेजिस्टन्स thermometers provided they are applied to the points accessible to the usual bulbs thermometers. Okay, when bulbs thermometers are employed in place where there is a strong varying or moving magnetic field, alcohol thermometers should be used in presence to mercury thermometers. Okay, second आहे resistance method. In this method the temperature rise of the windings is determined by the increasing the resistance of the winding. Determination of the temperature rise of copper winding from increase in the resistance. रोधक वाढवून आपण टेम्परेचर राईज टेस्ट करू शकतो. द टेम्परेचर राईज T2 minus T1 may be the obtained from the ratio of the resistance by the formula T2 plus 235 divided by T1 plus 235 equals to R2 divided by R1, where T2 equals to temperature degree Celsius of the winding at the end of the test, R2 equals to resistance of the winding at the end of the last test. Okay, T1 temperature degree Celsius of the winding cold at the moment of initial resistance measurement. ओके, सुरुवातीचं जो रोधक मेजरमेंट करण्याचा टेम्परेचर आहे तो T1 असेल अँड R1 इज द इनिशियल रेजिस्टन्स ऑफ द वाइंडिंग कोल्ड. ओके, म्हणजे सुरुवातीच्या वेळेचा रोधक जो आहे वाइंडिंगचा तो कोल्डचा असणारा R1. फॉर प्रॅक्टिकल पर्पज द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला मे बी फाउंड कन्व्हिनियंट. ओके, प्रॅक्टिकल हेतूसाठी खालील अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला आपण काय केलेला आहे कन्व्हिनियंटली फाउंड केलेला आहे. T2 minus TA equals to R2 minus R1 divided by R1 235 plus T1 into 235 plus T1 bracket complete plus T1 minus TA, where TA temperature degree Celsius of cooling medium at the end of the test. When the temperature of the winding is to be determined by resistance, the temperature of the winding before the test measured by thermometer shall be practically that of the cooling medium. Note, for materials other than copper, replace 235 in the above formula with the reciprocal of temperature coefficient of the resistance percent 0 degree centigrade for the material. थर्ड आहे embedded temperature detector ETD method. ETD method, आता embedded temperature detectors are resistance thermometer or thermocouples built into the motor during construction at point which are इनॲक्सेसिबल. ओके, जो की तो परत दुर्गम भागामध्ये असतो मोटरच्या, म्हणजे मोटर कंप्लीट मॅन्युफॅक्चर केली जाते त्याच्यामध्येच तो प्लेस केला जातो. थर्मोमीटर्स किंवा थर्मोकपल यालाच आपण एम्बेडेड टेम्परेचर डिटेक्टर असं सुद्धा म्हणतो. इनॲक्सेसिबल, जो की इनॲक्सेसिबल आहे म्हणजेच तिथं आपण पुन्हा चेंजेस करू शकत नाही आफ्टर द मोटर इज कम्प्लिटेड. मेथड्स ऑफ टेम्परेचर मेजरमेंट बाय एम्बेडेड टेम्परेचर डिटेक्टर्स ॲटलिस्ट 6 डिटेक्टर्स. ओके, कमीत कमी 6 डिटेक्टर्स सुटेबली डिस्ट्रीब्युटेड राऊंड द स्टेटरच्या राऊंडवरती सुटेबली डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. शॅल बी बिल्ट इन टू द मोटर. ओके, मोटरमध्ये बिल्ड केलेले असतात, बांधलेले असतात. ऑल रिजनेबल एफर्ट्स. ओके, सर्व ते प्रयत्न करून कन्सिस्टन्स विथ सेफ्टी. ऑल रिजनेबल एफर्ट्स कन्सिस्टन्स विथ सेफ्टी शॅल बी मेड टू प्लेस द डिटेक्टर्स ॲट द व्हेरियस पॉईंट्स ॲट विच द हायेस्ट टेम्परेचर्स आर likely to occur in such a manner that they are effectively protected from contact with the cooling medium. The locations of the detector shall be as follows. डिटेक्टरचं जे लोकेशन आहे ते खालीलप्रमाणे असलं पाहिजे. टू कॉइल्स साईड स्लॉट, 2 कॉइलचे साईड स्लॉट. वेन द वाइंडिंग हॅज 2 कॉइल साईड पर स्लॉट, म्हणजे एका स्लॉटमध्ये 2 वाइंडिंगचे कॉइल असतील तर त्यावेळी इच डिटेक्टर शॅल बी लोकेटेड बिटवीन द इन्सुलेटेड कॉइल
सायडेड विदिन द स्लॉट. ओके, विदिन द स्लॉट म्हणजे स्लॉटच्या आतमध्ये इन्सुलेटेड कॉईल जे आहेत त्यांच्या दोघांच्या मध्ये तो आपला डिटेक्टर प्लेस केला असला पाहिजे. सेकंड आहे मोर दॅन 2 कॉइल्स पर स्लॉट. ओके, 2 कॉईलपेक्षा जर जास्त कॉईल असतील पर स्लॉटमध्ये तर त्यावेळी पहा, वेन द वाइंडिंग हॅज मोर दॅन 2 कॉईल स्लाइड्स पर slot, each detector shall be located between insulated coil sides in position at which the highest temperature are likely to occur. ओके, अशा पद्धतीने जास्तीत जास्त टेम्परेचर डिटेक्ट होईल अशा ठिकाणी जे डिटेक्टर्स आहेत ते प्लेस केलेले असतात मोटर्समध्ये. ओके, मोमेंटरी ओव्हरलोड टेस्ट. मोमेंटरी म्हणजे क्षणिक ओव्हरलोड टेस्ट करायचं आहे. सिलेबस टॉपिक 3.7.4.2 मोमेंटरी ओव्हरलोड टेस्ट. दिस टेस्ट इज अप्लाइड आफ्टर हीट रन टेस्ट. ओके, ही टेस्ट जी आहे ती हीट रन टेस्ट अप्लाय केल्यानंतर आपण करायचे आहे. द मोटर शुड बी कॅपेबल ऑफ विथस्टँडिंग मोमेंटरी ओव्हरलोड फॉर 10 सेकंड. ओके, मोटर विथस्टँड असतो म्हणजे थांबतो जिथंपर्यंत मोमेंटरी ओव्हरलोड फॉर 10 सेकंड 10 सेकंदसाठी क्षणिक ओव्हरलोड केल्यानंतर विदाउट स्टॉलिंग ऑर अब्रप्ट. ओके, अनपेक्षित चेंज न होता तिथे 10 सेकंद मोटर विथस्टँड होतो त्यावेळी ही मोमेंटरी ओव्हरलोड टेस्ट आपण तिथे कॅरी करायचे आहे. चेंज इन द स्पीड म्हणजे स्पीडच्या द एक्सेस लोड इज अप्लाइड ग्रॅज्युअली. जो अधिकचा लोड आहे तो आपण हळूवारपणे अप्लाय करतो. आज पर टेबल 3.7.3 टेबल 3.7.3 HP ऑफ मोटर अप टू 50 HP, एक्सेस लोड 100%, ड्युरेशन ऑफ एक्सेस लोड 50 सेकंड. ओके, HP ऑफ मोटर अबव 50 HP म्हणजे 50 HPच्या वर एक्सेस लोड 70%, ड्युरेशन ऑफ एक्सेस लोड 15 सेकंड 15 सेकंड. ओके, अबाव 500 HP एक्सेस लोड 60%. त्याच्यासाठी ड्युरेशन आहे तो 15 सेकंदचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपण मोमेंटरी ओव्हरलोड करून आपण टेम्परेचर राईज टेस्टसुद्धा याच्यामध्ये कॅरी करू शकतो. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.7.5 वेक्टर डायग्राम अँड इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर हे पाहणार आहोत. ओके, आजच्या लेक्चरमध्येच म्हणजेच लेक्चर नंबर 3 पार्ट बी मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कव्हर केल्या आहेत पहा. इथे पाहू शकतो सिलेबस टॉपिक 3.7.3.6 लॉक्ड रोटर रीडिंग ऑफ व्होल्टेज करंट अँड पॉवर इनपुट ॲट सुटेबल रिड्युस्ड व्होल्टेज म्हणजेच आपण ब्लॉक्ड रोटर टेस्ट ही परफॉर्म केलेली आहे. ओके, इथं पाहू शकतो ब्लॉक्ड रोटर टेस्ट फिगर 3.7.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याच पद्धतीने आपण रिड्युस्ड व्होल्टेज रनिंग अप टेस्ट 3.7.3.7. ओके, रिड्युस्ड व्होल्टेज रनिंग अप टेस्ट 1/√3 टाइम्सने व्होल्टेज रिड्यूस करायचं आहे रेटेड व्होल्टेजपेक्षा आणि रनिंग अप टेस्ट घ्यायची आहे. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.7.4 टाईप टेस्ट इन डिटेल्स. टाईप टेस्ट म्हणजे एखादा सॅम्पल टेस्ट. ओके, टाईप टेस्ट म्हणजे एखाद्या स्लॉटमध्ये जर 100 मोटर मॅन्युफॅक्चर होत असतील तर काही निवडक मोटर जे आहेत रँडमली निवडक मोटर्स 2 किंवा 3 मोटर्स जे घ्यायचे टेस्ट करायचे आहेत आणि राहिलेल्या सर्व मोटर्सला त्यांच्या रिझल्टप्रमाणे ट्रीट करायचं आहे म्हणजे कन्सिडर करायचं आहे. ह्या टेस्टला आपण टाईप टेस्ट म्हणतो जी की आपण डिटेल्समध्ये पाहिलेली आहे. 3.7.4.1 टेम्परेचर राईज टेस्ट. त्याच्यामध्ये सुरुवातीची टेम्परेचर राईज टेस्ट डिटेलमध्ये पाहिली आपण. फर्स्ट होता बाय लोडिंग द इंडक्शन मोटर विथ द जनरेटर. सेकंड आहे बाय डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ मेकॅनिकल लोड. त्याचबरोबर कंडिशन्स पाहिल्या टेम्परेचर राईज टेस्टच्या. फर्स्ट आहे टेम्परेचर ऑफ कूलिंग मीडियम, measurement of cooling medium temperature during test, open motors cooled by ambient air or gas, closed motors with external coolers, forced ventilation with ventilation ducts, closed motors with internal coolers. ओके, त्याचबरोबर मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, थर्मोमीटर मेथड, रेजिस्टन्स मेथड, एम्बेडेड टेम्परेचर डिटेक्टर ETD मेथड आपण पाहिली. ओके, त्याचबरोबर मोमेंटरी ओव्हरलोड टेस्ट ह्या झाल्या टाईप टेस्ट. ओके, मोमेंटरी ओव्हरलोड टेस्ट फर्स्ट होती टेम्परेचर राईज टेस्ट, सेकंड आहे मोमेंटरी ओव्हरलोड टेस्ट. सिलेबस टॉपिक 3.7.42 मोमेंटरी ओव्हरलोड टेस्ट. तर जो सिलेबस टॉपिक 3.7.5 आहे वेक्टर डायग्राम अँड इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर हे आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजेच व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण लेक्चर नंबर 4 मध्ये पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओ पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.